टायटल कोण घेऊन जाणार, कोणत्या गावात जाणार ट्रॉफी, नक्की शिरगाव का पालघर? नक्कीच दोन्ही संघ पालघर भागातले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शिरगाव गावातून एकत्रित केलेला संघ तो म्हणजेच अजिंक्य मराठा, आणि दुसऱ्या बाजूला दादू 11 पालघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर भागातील दोन्ही संघांची वर्णी लागली आहे. या फायनलच्या मुकाबल्यामध्ये पाहूयात कोणता संघ वरच ठरेल. अजिंक्य मराठा युवा जोश काम करेल का दादू 11 एक्सपिरियन्स वरच ठरेल? पाहूयात. जोश या होश, अनुभव का युवा शक्ती? पाहूयात काय घडतंय. जबरदस्त मुकाबला आपल्या भेटीस येतोय. पाहूयात पहिला चेंडू टाकला जाईल या फायनल मुकाबल्यातला, आणि या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. नक्कीच चेंडू फळीचा तितका फारसा चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही, आणि निर्धाव चेंडू सह सुरुवात केली गेली या पहिल्या षटकाची. मानस यांना इंट्रोड्यूस केलं गेले नक्कीच पहिल्या षटकासाठी. विकेट इथे आपण पाहतोय पंचांचं बोट उंचावलंय आणि परतावं लागतंय पहिल्या चेंडूवरती. काय सुरुवात म्हणावी लागेल मानस यांच्या मार्फत. नक्कीच गडी बाद होतोय पहिल्याच चेंडूवरती. विकेटचं पतन आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. येस डीज. पुढचा चेंडू हा देखील सुरेख पद्धतीचा चेंडू योग्य टप्प्यावर, आणि मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवर आपण पाहिला विकेट, त्यानंतर आता निर्धाव चेंडू टाकला गेलाय. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या दोन चेंडूवर. हा देखील चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण. धावफलक एकने पुढे सरसावत आहे. आपण पाहतोय श्री गणेशा होतोय धावफलकाचा. या एक धावेने तिसऱ्या चेंडूवरती तब्बल पहिली धाव कमवण्यात यश आलंय आणि धावफलकाची सुरुवात केली गेली आहे. 3 चेंडू दरम्यान एक धाव, एक गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय स्थिती मॅचची पहिल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंतचं समीकरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, डॉट, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट. 5वा चेंडू मार्गस्थ. आता मात्र फटका सजवलाय. काय घडतंय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. इथे थोडंसं फंबल पाहायला मिळाला. नक्कीच संधी होती विकेट घेण्याची. चुकी आणि चुकी पाहायला मिळाली तिथे. नक्कीच निराश स्वतःवरती पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षक. एक सोपी संधी होती, नक्कीच जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानाचा वापर कशा पद्धतीने केला जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. आतापर्यंत धावफलक जर पाहिलं तर 2 या आकड्यावर स्थिरावलंय. शेवटचा चेंडू या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. त्याच क्षेत्ररक्षकाकडे आपण पाहतो. चेंडू जाताना फेकी चांगली. नक्कीच दरम्यान एक धाव पूर्ण. सुखरूपरित्या बॅकअप चांगला तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि याच चेंडूसह या सिंगलसह षटकाची होती समाप्ती. आणि या पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 3 ऑन स्कोर कार्ड. 3 धावा लगावल्यात. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली मानस यांच्या मार्फत. पाहूयात दुसरं षटक घेऊन कोणाला इंट्रोड्यूस केलं जाते. गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेले ते म्हणजेच सूरज यांना.
तब्बल 3 धावा खर्च केल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असणार आहे. पहिला चेंडू टाकला जाईल सूरज यांच्या मार्फत, आपण पाहतोय. सूरज टू संतोष ही लढत असणार आहे या पहिल्या चेंडूवर दुसऱ्या षटकातल्या. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, काय घडेल, आणि सुरेख झेल टिपला जातोय कॅच आउटच्या रूपात. गडी बाद, परतावं लागेल संतोष यांना. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. पुढचा चेंडू, आता मात्र हल्ला चढवलाय क्षेत्ररक्षक, वेगवान पद्धतीने चेंडू खाली येतोय आणि काय घडतंय, पुन्हा एकदा कॅच आउटच्या रूपात परतावं लागेल. विकेटचं पतन, गडी बाद. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. तिसरा चेंडू, आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता, नक्कीच डिक्लेअर झोनकडे चेंडू निघून जाईल आणि धावफलक 1ने फ्लाय होईल. आपण पाहतोय धावसंख्यांवरती अंकुश सध्या लावून ठेवलाय आणि या 1 धावेने धावफलक पुढे सरसावले. 4 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकातील 3 धावा आणि आता मात्र 3 चेंडूंमागे पहिली धाव खर्च करतोय या षटकात, म्हणजे सूरज नक्कीच या 1 धावेने धावफलक पुढे सरसावलंय. आता मात्र पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने फळी फिरवली होती, पण फळी चेंडूचा संपर्क झालेला नाहीये आणि चेंडू जाऊन समाविष्ट झालाय यष्टीरक्षकाच्या हातात. या डॉट बॉल सह प्रेशर अजून बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतंय दादू 11 या संघाकडे. आता मात्र फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, दरम्यान काय घडतंय, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार आणि येतोय या फायनल मुकाबल्यातला पहिला महाशिव चषक चौकार. येस डीजे. पंचदंडित करत असताना वाईटचा इशारा, अवांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आपण पाहतोय शेवटचा चेंडू अवांतर पद्धतीचा पुन्हा एकदा टाकावा लागतोय. नक्कीच 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. तब्बल 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. एकूण 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आहेत. आता मात्र चेंडू अडवला जाईल. नक्कीच 1 धावेवर संतुष्टी मानावी लागेल आणि या 1 धावेसह धावफलक कन्वर्ट होतोय डबल डिजिट मध्ये. 10 धावा स्कोर कार्डवर लगावल्या जात आहे. 2 षटकांच्या अखेरीस 2 ओव्हर 10 धावा.
आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, नक्कीच सुरेख झेल घेतला जातोय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन पहिल्याच चेंडूवरती. तिन्ही षटकाचं जर आपण वार्ता केली तर पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. एक आगळवेगळं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. मानसचं षटक म्हटलं तरी पहिल्या चेंडूवर विकेट, सूरजचं षटक म्हटलं तरी पहिल्या चेंडूवर विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा मानस गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केला गेला आणि तीच कामगिरी परत त्याच्या मार्फत केली जाते. पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन येत आहे. येस डीजे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय दुसरा चेंडू टाकला जाईल. आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे. नक्कीच एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. धावफलक 1 ने फ्लाय होईल. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 2.2 षटकच्या समाप्तीस धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा लगावल्या गेल्यात 4 गडींच्या मोबदल्यात. आता मात्र इथे देखील मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनकडे. धावफलक 1 ने फ्लाय होईल. धावसंख्या झाली 12. 12 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र पुढचा चेंडू आणि इथे काय घडतंय नक्कीच मिळाला आणि तदरम्यान 1 धाव पूर्ण केली गेली. या 1 धावेसह धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. आपण पाहतोय 13 धावा लगावल्या गेल्यात आतापर्यंत. आपण पाहिलं जर 4 चेंडूंचा खेळ झाला या तिसऱ्या षटकातल्या. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील. पाहूयात काय घडतंय या पुढच्या चेंडूवर. आणि आता मात्र फटका सजवलाय पण चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोनकडे आउट ऑफ द पार्क सिंगल धाबेसाठी आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. बॉल द्यायचा आहे जुना बॉल प्लीज लवकर. इथे मात्र आता देखील सिंगल धाव आपण पाहिली पूर्ण करण्यात आली आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करून एक सन्मानजनक स्कोर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच हा असतो अनुभव आणि ही असते अनुभवाची वर्णी. आपण पाहतोय एका बाजूने विकेट्स बऱ्याचशा लीक होत होत्या आणि कठीण परिस्थितीत पाहायला मिळत होता तो संघ म्हणजेच दादू 11 पालघर. 15 धावा झाल्यात. षटक समाप्ती. ओव्हर. पहिल्या चेंडूवर विकेट आली त्यानंतर 5 सिंगल आपण पाहिले. 15 धावा 15 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच 3 षटकांचा खेळ झालाय. आपण पाहतोय 15 धावा लगावल्या गेल्यात आतापर्यंत. इथून उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा लावल्या जातील पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय या फायनलच्या सामन्या दरम्यान आपण पाहतोय आपले मान्यवर पवन भाई यांचं आगमन झालंय. नक्कीच मनापासून स्वागत असणार आहे. आपण पाहतोय फायनलचा मुकाबला चालू आहे. रात्रीचे 3 वाजले तर पहाटे 3 आणि आपले मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेत. हीच साथ आपण अपेक्षित करत असतो आपल्या मान्यवरांकडून.
आणि धन्यवाद सर्व सहकारी आणि पवनभाई यांचं की त्यांनी वेळात वेळ काढून या फायनल मुकाबल्या दरम्यान आपली वर्णी या आयोजकांना दिलीत. तर धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधले 3 षटक झालेत, 15 धावा जमवल्या गेल्यात आणि या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती निर्धाव पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाली. आता मात्र इथे फटका सुरेख सजवलाय. काय घडतंय? क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल त्या दरम्यान येस एक धाव पूर्ण केली गेली आणि या एक धावेवर संतुष्टी मानावी लागेल. धावफलक फ्लाय होईल. एक धावेने 16 धावा. 16 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3.2 षटकांच्या अखेरीस 16 धावा जमवल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि या एक धावेने धावफलक पुढे सरसावेल. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा लागवल्या गेल्यात. चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या चेंडूवर डॉट बॉल, नंतर 2 सिंगल्सच्या साह्याने धावसंख्या 17 वर नेऊन पोहोचवली आहे. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन कडे. धावसलक एकने पुढे सरसावेल. 18 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या झाली 18. 3 षटक 4 चेंडूंच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावसंख्या 18 धावेवर जाऊन पोहोचली आहे. 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे. तो म्हणजेच दुर्वेश यांच्या मार्फत आतापर्यंत तब्बल 3 धावा खर्च केल्या आहेत या 4 चेंडूंमागे. 5वा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र फळी पूर्णतः फिरवली होती जोरदार पद्धतीने, पण चेंडू फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि सुंदररित्या यष्टीरक्षकामार्फत चेंडू अडवला गेला आणि या डॉट बॉल सह 5 चेंडूंचा खेळ झालाय या षटकातला. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. इथे मात्र थोडंसं वेगळं प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली 18 या आकड्यावर स्थिरावले. शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे. इथून पाहूया कोणाला जबाबदारी दिली जाईल या शेवटच्या षटकाची. नितेश यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय शेवटचं षटक घेऊन. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 18 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. एक चांगला सन्मानजनक स्कोर पर्यंत घेऊन जावं लागेल आपल्या संघाला. एक चांगलं आव्हान जर ठेवायचं असेल अजिंक्य मराठा या संघासाठी. नक्कीच मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे अजिंक्य मराठा या संघाच्या खेळाडूंमध्ये. जर त्यांची बॅटिंग लाईनअप पाहिली तर त्यानुसार एक चांगला सन्मानजनक स्कोर बनवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या 6 चेंडूंचा पाहुणचार घ्यावा लागेल. पाहूयात नितेश यांचा पहिला चेंडू. इथे फरवल चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन कडे. धावफलक एकने फ्लाय होईल. आपण पाहिलं तर जोरदार पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण संपर्क तितका खास झाला नाही आणि चेंडू डिक्लेअर झोन कडे निघून गेला. 1 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावतोय. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा लगावल्या गेल्यात. तर पहिला चेंडू झालाय या शेवटच्या षटकातला. दुसरा चेंडू हाताळला जाईल. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते या दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय नितेश. नितेश यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा फळी वळवली होती पण संपर्क झाला नाही. प्रयत्न केले जात आहेत पण परमेश्वराची प्राप्ती होत नाहीये. नक्कीच यश प्राप्त करता येत नाहीये. प्रयत्नार्थी परमेश्वर हे सूत्र मनाशी धारण करून फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. ते म्हणजेच खेळाडू दादू 11 पालघर या संघासाठी. पण नक्कीच कुठेतरी यश मिळत नाहीये. पाहूयात या पुढच्या चेंडूवर काय घडेल. तिसरा चेंडू या शेवटच्या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा फळी वळवली होती. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन कडे. धावफलक एकने फ्लाय होते. आपण पाहतोय धावसंख्या लगावली जाते 20 धावा. 20 ऑन स्कोर कार्ड. तब्बल 20 धावा जमवण्यात यश आलंय आतापर्यंत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 3 चेंडूंमागे किती धावा जमवल्या जातील, काय समीकरण रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. चौथा चेंडू मार्गस्थ या शेवटच्या षटकातला. तर इथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि आता शेवटचा चेंडू 5वा चेंडू असणार आहे. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. 5वा चेंडू टाकला जाईल. ते मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता.
नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळाला आणि आता मात्र शेवटचा चेंडू असणाऱ्या धावसंख्या जर पाहिलं तर स्थिरावली 20 या आकड्यावर. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या शेवटच्या चेंडूसाठी, किती धावा जमवल्या जातील, काय आव्हान ठेवलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय महाशिव चषक 2026 पर्व पहिलेच्या या महाअंतिम मुकाबल्यातील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. टार्गेट काय असणार आहे या फायनल मॅच मध्ये आपल्याला कळेल. आता मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईड रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण नक्कीच एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल आणि या एक धावेसह धावसंख्या झाली 21. फायनल मॅचचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय 22 धावा. नक्कीच 22 धावा बनवायच्या आहेत. काय घडेल, या 22 धावा डिफेंड केल्या जातील का, की या 22 धावा बनवल्या जातील दादू 11 पालघर का अजिंक्य मराठा? सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या 5 षटकांमध्ये पुढच्या इनिंग मध्ये पाहूयात कोण ठरेल मानकरी. राजमुद्रा फाउंडेशन आयोजित महाशिवचषक 2026चा. तर दरम्यान या इनिंग ब्रेक मध्ये जाऊयात एका छोट्याशा पण सुंदर सुमधुर संगीताकडे. यस डीजे.
नक्कीच आपण पाहतोय या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाते आणि आता काय घडतंय पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. दुसरा चेंडू नक्कीच आपण पहिला चौकार नंतर षटकार सुरेखरित्या सुरुवात केली गेली आहे. या रनचेज आपण पाहतोय आक्रमकता सुरुवातीपासून दर्शवली जाते. 12वा खेळाडू पाठवायचा दादू 11 पालघर. ते मात्र आता हलक्या हाताने सिंगल कलेक्ट केली गेली आहे. दादू 11 पालघर संघ विनंती असणार आहे 12वा खेळाडू पाठवायचा आहे. नक्कीच 22 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 11 जमा केले गेले आहेत. पुढचा चेंडू आता मात्र फळी फिरवली होती, संपर्क एवढा चांगला झाला नाही आणि नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला, 11 धावा जमवल्या गेल्यात. आपण पाहिलं पहिला चौकार षटकार त्यानंतर सिंगल आणि डॉट आतापर्यंत पाहायला मिळाले. इथे मात्र अपील केली गेली आहे आणि पंचांचं बोट उंचावलंय. नक्कीच गडी बाद होतोय, विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. स्कोरिंग अपडेट करायला त्रास होतोय, दक्षता घ्यायची. 12वा खेळाडू पाठवायचाय दादू 11 पालघर. बॉलर नेम प्लीज. नक्कीच आपण पाहतोय थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतात गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा बॅट फिरवली होती पण संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाची समाप्ती आणि आपण पाहिलं तर जर पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. पाहूयात कशा पद्धतीने हाताळलं जाईल. दुसरं षटक नक्कीच महत्वाचं षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा खर्च झाल्या होत्या. 22 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावांची मजल गाठली आहे. इथून उर्वरित 11 धावा बनवायच्या आहेत. हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल च्या स्वरूपात धावफलक पुढे सरसावेल. पुढचा चेंडू आता मात्र सुंदर फटका. काय घडतंय, चेंडू हवेत आहे. दोन धावेसाठी चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. धावफलक 2 ने पुढे सरसावेल. नक्कीच या 2 धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 या आकड्यावरती. इथून 8 धावा जमवायच्यात. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र फटका सुरेख आहे. काय घडतंय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील.
नक्कीच सुरेख झेल घेतला घेतोय आणि पारी समाप्ती कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. येस डीजे. पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रथमेश. पाहुयात कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. आतापर्यंत एका चांगल्या परिस्थिती पाहायला मिळतो या फायनल मॅच मध्ये. संघ तो म्हणजेच अजिंक्य मराठा चांगली लढत देत आहेत. दादू 11 पालघर. नक्कीच स्कोर थोडासा कमी लागला आणि आता मात्र विकेटचं पतन आपण पाहिलं मागच्या चेंडूवरती. आता देखील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. काय घडतंय. व्हॉट अ कॅच. बॅक टू बॅक विकेट. गडी बाद. अजून एक विकेट येते. नक्कीच पुढचा चेंडू. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट सिंगलचा वापर करून धावफलक पुढे सरसावलाय आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 या आकड्यावर. इथून 7 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. धावा पाहिजेत 7 विजयासाठी आणि अजून आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू राहिलाय. त्यानंतर 3 षटक अजून बाकी असणार आहेत. 19 चेंडू, 7ची गरज. आता मात्र फटका सजवलाय. काय घडतंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि सुरेख झेल घेतला जातोय. अजून एक गडी बाद. विकेटचं पतन. नक्कीच या मॅच मध्ये अजून रोमांच बाकी आहे. जाऊयात डीजे कडे. येस डीजे. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झालाय. तब्बल आतापर्यंत 15 धावा जमवल्या. तिथून 7 धावा बनवायच्या आहेत. उर्वरित चेंडू राहिलेत 18 चेंडू 7चं समीकरण असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने हे समीकरण रचलं जाईल. काय प्लॅनिंग केली जाईल. काय प्लॉटिंग केली जाईल. नक्कीच थोडंसं कठीण परिस्थिती पाहायला मिळतोय दादू 11 संघ. पण नक्कीच शेवटपर्यंत हार न मानणारा संघ म्हणून पाहिला जातोय या स्पर्धेतला. तो म्हणजे दादू 11 पालघर. आणि तसंच प्रात्यक्षिक या मॅच मध्ये देखील पाहिलं जात आहे. बॅक टू बॅक विकेट्स घेतल्या जात आहेत. कॅचेस पकडल्या जात आहेत. सर्व डिपार्टमेंट व्यवस्थितरित्या प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग काम करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच हे प्लॅनिंग अजून स्ट्रिक्ट करावं लागेल आणि सामना विजयी व्हायचा असेल तर नक्कीच शेवटपर्यंत मेहनत करावी लागेल. दुसऱ्या बाजूला एक सरळ साधं सोपं समीकरण दिसतंय. ते म्हणजेच अजिंक्य मराठा या संघासाठी 7 धावा बनवायच्या. चेंडू आहेत 18. सेन्सिबल क्रिकेट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स, सिंगल डबलचा वापर केला तरी देखील एका चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतोय संघ अजिंक्य मराठा. पाहूयात काय घडेल या फायनलच्या मुकाबल्यामध्ये. जाऊयात तिसऱ्या षटकासाठी. योगेश यांना इंट्रोड्यूस केले गेले. पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय या षटकामध्ये. पहिला चेंडू या षटकातला.
नक्कीच पुन्हा एकदा टाकतील. आता मात्र इथे फटका खेळलाय. नक्कीच सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. इथून उर्वरित 6 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र खेळायचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातलं तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावरती स्थिरावली आहे. नक्कीच इथून 6 धावा जमवायच्या आहेत. 1 स्ट्रोक अवे फ्रॉम विन. पाहूयात हा स्ट्रोक फलंदाज आदित्य यांच्या मार्फत येईल का. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. वेगवान पद्धतीने चेंडू अंतरण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा फंबल तिथे पाहायला मिळाला. बॅकअप अवेलेबल आहे आणि दरम्यान आपण पाहतोय 2 धावा सुखरूपरित्या घेतल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोचल्या 16 या आकड्यावर. इथून 18 या आकड्यावर 18 धावा जमवल्यात. 4 धावा इथून पाहिजेत विजयासाठी. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू 18 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. आणि आता मात्र फटका सुरू आहे. काय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडंसं फंबल. काय घडतंय. नक्कीच कॅचची संधी होती पण सुखरूपरित्या आपण पाहतोय पुन्हा 2 धावा घेतल्या गेल्यात. विजयासाठी इथून 2 धावांची गरज आहे. 20 धावा जमवल्या गेल्यात. तर नक्कीच शेवटच्या 2 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. काय समीकरण रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. आणि हा पुढचा चेंडू. आता मात्र इथे फळी वळवली होती. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. इथून आता मात्र फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. तो म्हणजे संघ अजिंक्य मराठा. पाहूयात या विनिंग रन्स कशा पद्धतीने बनवल्या जातील. आता मात्र स्ट्रोक खेळलाय. चेंडू हवेत आहे. 1 धाव घेतली जाते. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय. येस 2 धावा बनवून विजयी ठरलाय. तो म्हणजे संघ अजिंक्य मराठा. आपण पाहिलं 24 संघ 33 सामने तदनंतर 4 रात्री त्यासोबतच पूर्ण जगदोजहद पणाला लावून या राजमुद्रा फाउंडेशन आयोजित महाशिव चषक 2026 चा मानकरी ठरलाय. तो म्हणजेच संघ अजिंक्य मराठा. जाऊयात विनिंग सॉन्ग कडे. येस डीजे.